ज्या प्रकारे मावळ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, म्हणजे असं म्हणतात की औरंगजेबानं मुघलांनी संपूर्ण देश जिंकला, परंतु त्यांना शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा महाराष्ट्र जिंकता आला नाही. आणि का जिंकता आला नाही हे सर्व जे पुतळे दिसतात मावळ्यांचे ते आपल्या सर्वांना लक्षात येत असेल. आणि आपण हा किल्ला पाहण्यासाठी आलो. हे किल्ले तयार करताना शिवाजी महाराजांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केले. त्यानंतर त्यांचा मुलगा कोण? शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा स्वतःचा देह त्याग केलेला आहे. हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. महादेव. आणि या तानाजी कड्याचा या ठिकाणचा हा भाग आहे. या ठिकाणी सर्व मावळे चढलेले होते तानाजी महाराज. तर हा खालचा एरिया, म्हणजे आपण या ठिकाणी जायचा पण विचार करू शकत नाही. त्या ठिकाणून मावळे या ठिकाणी खालून सर्व वरती त्या दोराच्या साहाय्याने वरती आलेले होते. म्हणजे यशवंती नावाची जी त्या ठिकाणी घोरपड होती तिच्या पाठीला दोर बांधून तो घोर वरती न्यायचं. त्या ठिकाणी हे पूर्ण जो पराक्रम घडला तो या ठिकाणी घडला, कारण मुख्य दरवाजे सैन्यांनी या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी सैनिक होते, तर त्यामुळे त्या ठिकाणी चढता येत नव्हतं. तर अंधाऱ्या रात्री या ठिकाणी चढण्यात आलं. एकंदरीतच मराठ्यांच्या राजधानीसाठी, मराठ्यांच्या जे काही राज्य आहे यासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जायचा. तर हा भाग बघा, म्हणजे किती खाली खोल आहे. त्या ठिकाणी ती जागा आहे, त्या ठिकाणी तानाजी मालुसरे स्वतः थांबलेले होते मावळ्यांसह. आणि या ठिकाणी खालून ते खूप, म्हणजे इतकं दूरपर्यंत कशी चढले असेल मी कल्पना पण करू शकत नाही. इतका जो पराक्रम आहे तो या ठिकाणी आपल्या मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आणि तानाजी मालुसरे यांचा दिसून येतो. तानाजी कडा. आणि आपण आता एक्झॅक्टली कडेवर आहोत. तो त्या ठिकाणी आहे, तो किल्ले राजगड आहे, तो समोरचा. आयुष्यात पहिल्यांदा अभी ये हमने उम्बर तोड़ा है और आज के इस वक्त के लिए मैं बेयर ग्रिल्स बनाऊं. और ये देखिए, ये अभी ये अंजीर के टाइप का फल होता है, सिर्फ अंजीर जैसे लगता है. अभी मैं इसको खा के देखता हूँ. देखो वाह क्या स्वादिष्ट है.